Hallelujah. Hallelujah. God is good and all the time. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. वाव. प्रभू येशूच्या पवित्र आणि जिवंत नावामध्ये मी पास्टर राजू ठाकूर यहोवा निस्सी चर्च ऑफ क्राइस्ट पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून जे इथं उपस्थित आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले आहेत, आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. एक नवीन विषय घेऊन आज परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो आणि तो विषय आहे 7 विजय. किती विजय? 7 विजय. आणि बरेच दिवसापासून मी या 7 विजयावरती अध्ययन मनन चिंतन करत होतो आणि मला माहित आहे की ज्या वेळेला अशा काही वचनाच्या आधारावरच्या महान गोष्टी असतात त्यावेळेला निश्चित काही ना काहीतरी अडचणी येतात. ज्या वेळेला परमेश्वर अद्भुत गोष्टी मंडळीमध्ये प्रगट करतो आणि त्यासाठी त्या गोष्टी देवाच्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून कुणीतरी खूप खटपट करत असतो. कोण करत असतो त्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला. त्याचं नाव घेऊन त्याला महान करायचं नाहीये. महान एकच आहे, सर्व शक्तिमान एकच आहे, अल्फा ओमेगा एकच आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. तर जाऊया आपण लगेच योहानाचं प्रकटीकरण, बायबलचं शेवटलं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि वचन 9 ते 11 ही 3 वचनं लवकर वाचूया. आज जस्ट मी फाउंडेशन घालणार आहे, 7 प्रकारच्या विजयांविषयी शिकवणार आहे, टप्प्याटप्प्यात तुम्हाला घेऊन जाणार आहे. मी योहान, जो तुमचा बंधू येशू मधील क्लेश, राज्य व धीर याचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. तो मी देवाचे वचन व येशू विषयीची साक्ष या खातर पातम नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इसिफ, स्मुर्ना, परगम, धुवतीरा, सार्दिस, फिलदेफिया व लाउदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठवू. आमेन. योहान या ठिकाणामध्ये म्हणतो एक इतका मोठा देवाचा सेवक आहे आणि योहान याची सेवा इफिस या शहरामध्ये खूप जोरदार चालू होती आणि जे काही क्लेश चालू होते, प्रभूच्या शिष्यांना मारण्यात येत होतं आणि योहानाला सुद्धा उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आलं होतं. पण तो सर्व शिष्यांपैकी योहान हाच एकमेव शिष्य आहे की ज्याच्यावरती कुठली सजा काम करू शकली नाही. सही सलामत त्या उकळत्या तेलाच्या कढईतून तो बाहेर आला आणि जवळजवळ 90 वर्षाच्या पुढे असताना त्याला काळ्या पाणीची शिक्षा एका पात्म नावाच्या बेटावर, आयलँडवर, त्या ठिकाणावरती त्याला ती शिक्षा भोगायला पाठवलं होतं. आणि ती शिक्षा भोगत असताना जख्ख, वयस्कर आणि म्हातारा झालेला देवाचा सेवक तो या ठिकाणामध्ये देवाने दिलेल्या गोष्टी, वास्तविक प्रगटीकरण हे त्या काळातल्या लोकांसाठी, आमच्यासाठी आणि पुढील काळातल्या गोष्टींसाठी आहे. वास्तविक प्रगटीकरण हे असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जे लिहून ठेवले हजारो वर्षापूर्वी ते आमच्या काळात पूर्ण होत आहे. काही पुस्तकं तुम्ही वाचले असेल, पाहिले असेल, त्या दिवशी घडलेल्या घटना लिहिल्या आहेत, पण प्रगटीकरण ही अशी घटना आहे जे घडणार आहे ते पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे. आमेन. आणि त्याविषयी आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करणार नाहीये. आम्ही यातले 7 विजय पाहणार आहोत. 7 विजय जे 7 मंडळांसाठी दिलेले आहेत, 7 देवाच्या सेवकांसाठी दिलेले आहेत आणि त्याच्या मागे देव आमच्याशी काय बोलू इच्छितो याविषयी आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. तो म्हणतो की मी तुमचा बंधू व प्रभू येशू मधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुम्हा बरोबरचा भागीदार. इकडं धन, दौलत, सोने, जवाहरात, प्रॉपर्टीचा भागीदार म्हटलेला नाहीये. तर प्रभू येशू मधील क्लेश म्हणजे याचा अर्थ
प्रभू येशूमध्ये आल्यावरती क्लेश होतात. काही लोक शिकवतात तुम्हाला सगळं मिळेल, पण मला सांगू द्या, तुम्हाला ते मिळेल, क्लेशही येतील, परंतु जो ख्रिस्तामध्ये टिकून राहतो तो प्रत्येक क्लेशावरती विजयी होतो. आमेन. ख्रिस्ती जीवनाची ओळखच ही आहे की त्याच्या जीवनामध्ये कोणता ना कोणता क्लेश येणार. कुणी जॉब करत असेल, कुणी बिझनेस करत असेल, कुणी कुटुंब चालवत असेल, कुणी सेवा करत असेल, या ख्रिस्ती जीवनामध्ये असताना क्लेशचा सामना करावा लागेल. कारण स्वतः योहान म्हणतो की क्लेश व देवाचं राज्य व धीर याबरोबर मी तुमचा भागीदार आहे. आणि प्रगटीकरणाचा मूळ मुद्दा तो सांगतो की मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष या खातर पात्म बेटावर होतो. पात्म बेटामध्ये तो कुठल्या ट्रिपला गेला नव्हता, फिरायला गेला नव्हता. त्याला तिथं मरण यातना भोगण्यासाठी, त्या काळ्या पाण्याची सजा देण्यासाठी, जसं आमच्या इथं पण एक सजा होती अंदमान निकोबारच्या बेटावरती, आणि ती सजा त्याला काळ्या पाण्याची सजा म्हणण्यात येत होती. इतकी सजा की तिथं मनुष्याचा जगाचा संपर्क तुटून जातो आणि तो स्वतः मरण मागत असतो. परंतु या परिस्थितीमध्ये तो काय म्हणतो 10 वचनामध्ये, प्रभूच्या दिवशी, म्हणजे कोणता दिवस? प्रभूचा दिवस कोणता आहे? आज कोणता दिवस आहे? हा, जोरात बोला ना. म्हणजे त्याला प्रभूच्या दिवशी देवाच्या आत्म्याने संचारित करून त्याला एका वेगळ्या आध्यात्मिक जगामध्ये घेऊन आला. प्रभूचा दिवस, बायबलमध्ये देवाच्या भक्तीच्या दिवसाला प्रभूचा दिवस म्हणू शकता, पेंटिकॉस्टचा दिवस म्हणू शकता, पुनरुत्थानाचा दिवस म्हणू शकता, आठवड्याचा पहिला दिवस म्हणू शकता. प्रभूच्या दिवशी कदाचित तो दिवस, कदाचित योहानाला माहिती की माझा प्रभू ज्याच्याबरोबर मी 3.5 वर्ष राहिलो, जो माझ्या समोर मेला, माझ्या समोर गाडण्यात आला, माझ्या समोर पुनरुत्थित झाला, आणि त्याच दिवशी पेंटिकॉस्टच्या अग्नीने त्याने आम्हाला भरलं. त्या प्रभूच्या दिवशी कदाचित तो भक्तीसाठी सकाळी त्या क्लेशामध्ये गुडघ्यावरती असताना त्या आत्म्याने तो संचारित झाला, आणि त्या आत्म्याने संचारित होऊन एका मनुष्याला सगळ्या पृथ्वीवरती जगामध्ये काय काय घडणार आहे याचा सर्व परमेश्वराने हिशोब दिला. म्हणजे प्रभूचा दिवस साधारण नाहीये. प्रभूच्या दिवशी तुम्ही देवाच्या भवनात येता, जर एका माणसाला सगळ्या जगाचा हिशोब काय आहे तो सांगू शकतो, तर तोच देव तुमच्याही जीवनामधले आडले नडलेल्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. आमेन. प्रभूचा दिवस हा साधारण दिवस नाहीये. बरेच लोक प्रभूच्या दिवशी, जो आमच्या इंडियन गव्हर्नमेंटच्या नुसार संडे हॉलिडे असते, बरेच लोक या दिवशी प्रभूच्या दिवशी प्रभूच्या भवनात न जाता बरेचसे लोक जगामध्ये जातात. ज्यांना तारणाचा अनुभव आहे, ज्यांनी प्रभूला आपलं जीवन दिलेलं आहे, प्रभूच्या दिवशी ते जगामध्ये कधीच जाऊ शकत नाही, ते बेचैन होतात आणि प्रभूच्या दिवशी प्रभूच्या अंगणात येतात. आमेन. त्या लोकांची ओळख आहे की ते प्रभूच्या दिवशी प्रभूच्या अंगणात प्रवेश करतात. आणि त्या ठिकाणामध्ये त्यांनी वाणी ऐकली आणि त्या वाणीची तुलना केली की करण्याच्या नादासारखी होती, आणि ती वाणी म्हणाली, तुला जे दिसतं ते पुस्तकात लिही. तुला जे दिसतं ते पुस्तकात लिही. कोणत्या डोळ्याने दिसतं? त्याच्या शारीरिक डोळ्याने नाही, कारण तो शरीराने संचारित नाही, तर तो आत्म्याने संचारित झाला. म्हणजे आत्मिक जगामध्ये तो पाहायला लागला. आणि 7 मंडळांची ओळख तिथं दिलेली आहे, ज्याच्यापैकी पहिली मंडळी आहे इफिस. आणि ही इफिस मंडळी जी आहे, या मंडळीची स्थापना करताना पौलाने श्वापदाबरोबर म्हणजे सैतानाबरोबर युद्ध केल्यासारखं त्याने त्या ठिकाणामध्ये आत्मिक युद्ध करून इफिसमध्ये मंडळीची स्थापना करणं साधारण गोष्ट नव्हती. कारण इफिस हे शहर, त्यांचाच व्यक्ती इफिस मधला म्हणतो की तिथं आकाशातून पडलेल्या मूर्त्या म्हणजे सैतानाचं हेडक्वार्टर इफिस होतं. त्या हेडक्वार्टर मध्ये जाऊन मंडळीची स्थापना करणं, तिकडे एका देवीचा मोठा होल्ड होता, ज्याला मराठीमध्ये आर्तमी देवी आणि इंग्लिशमध्ये डायना म्हटलेलं आहे. त्या देवीचे उपासक त्या ठिकाणामध्ये होते. ते नावं बदलत आमच्या भारतामध्ये पण आले, तेच स्पिरिट, फक्त नाव वेगळे.
असं इतकं अंधकाराचं राज्य त्या ठिकाणात होतं. आणि त्या राज्यामध्ये जाऊन संत पौलाने देवाची सेवा करून त्या ठिकाणामध्ये आत्मिक युद्ध करून त्या मंडळीची स्थापना केली. आणि त्या मंडळीसाठी पहिलं नाव दिले, त्या मंडळीसाठी पत्र आहे. त्यानंतर आहे स्मुर्ना, त्याच्यानंतर आहे परगम, त्याच्यानंतर आहे थुतिरा, मग सार्दिस, मग फिलेडेल्फिया आणि मग लाउदिकिया. या 7 मंडळांसाठी देवाने स्वर्गातून एका माणसासाठी संदेश पाठवलाय. एका माणसाकडून संदेश पाठवलाय 7 मंडळांसाठी. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर असा आम्ही विचार करतो, प्रभू प्रत्येक मंडळीसाठी एक सेवक नेमायचा होता ना. एका सेवकाकडून 7 मंडळांसाठी काम आले. याचा अर्थ तुम्ही इथं बसलेले लोक जर प्रभूच्या दिवशी प्रभूच्या गोष्टीत जर गंभीर असाल तर तुमच्याकडून 1 पटीने नव्हे तर देव 7 पटीने काम करून घेऊ शकतो. पण करायला जो तयार आहे त्याचा उपयोग तो करून घेईल. कुणी ज्ञानी नसेल तरी हरकत नाही, कुणी बलवान नसेल तरी हरकत नाही, कुणी धनवान नसेल तरी हरकत नाही. कारण ज्ञानास लाजवण्यात तो मूर्खाचा उपयोग करतो, बलवानात लाजवण्यात तो दुर्बलांचा उपयोग करतो. जो उपलब्ध आहे मग तो कसाही असो परमेश्वर त्याचा उपयोग करतो. जर गाढवाच्या मुखातून बलाम नावाच्या त्या संदेश तर परमेश्वर संदेश देऊ शकतो, तर तुम्ही आणि मी त्याचे लेकरं आहोत. आमेन, हालेलुया. आणि या 7 मंडळांविषयी 7 पत्र आहेत आणि या 7 मंडळांच्या दूताला पत्र लिहिलेलं आहे. आणि त्याच्या मागचा देवाचा एक संदेश आज सर्व ख्रिस्ती जगाला जात आहे. ते इतिहास ते घडले नाही, इतिहासात घडलेल्या गोष्टी सांगत नाहीये. आत्ताच्या जगामध्ये ज्या मंडळे आहेत कदाचित त्यांच्यामध्ये इफिस नावाच्या मंडळीसारखे काही गुण असतील. इफिस चर्च ऑफ क्राइस्ट नसेल हरकत नाही, परंतु कदाचित इफिस मध्ये जो प्रकार आहे, कदाचित स्मुर्नामध्ये जो प्रकार आहे, परगम मध्ये जो प्रकार आहे, अशा गुणांनी भरलेले ज्या मंडळे आहेत त्या मंडळांना आज पण हे पत्र लागू आहे. त्या मंडळांनी पाहावं की आमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की जिथं आम्ही विजयी होण्यासाठी असमर्थ आहे आणि दरवेळेला आम्ही कुठंतरी पराजित होतोय. परंतु बायबल मधले 7 विजय आम्हाला पाहताना समजून येते की देवाची इच्छा आहे, की परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक मंडळी विजयी मंडळी असावी, प्रत्येक चर्च एक विक्टोरियस चर्च असावं, ही देवाची इच्छा आहे. पुढं 12 वचनापासून असं लिहिले, माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे पाहतो तो सोन्याच्या 7 समया व त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष राहणारा योहान प्रभूला इतका चिटकून होता ना, 12 शिष्यांपैकी योहानच इतका चिपकू होता, प्रभू जिथं जाईल तिथं चिटकून असायचा. तुम्ही जर कदाचित ते शेवटल्या प्रभू भोजनाचा जर फोटो पाहिला असेल, प्रभूला जो चिटकून आहे ना तोच योहान आहे. आणि मला असं वाटतं की प्रभूमध्ये झोपी गेलेले आपले देवाचे सेवक आपल्याकडे बरेच वेळा येऊन गेले, डॅनियल इंडिया, त्यांनी आम्हाला एक रेव्हलेशन दिलं होतं की येशूला सगळे ओळखत होते, पण तरी सुद्धा काही लोक भ्रमामध्ये होते की नेमकं येशू कोण. म्हणून यहुदाला पैसे देऊन हे सांगायला सांगितलं की कोण येशू आहे आम्हाला दाखवून दे, मग आम्ही त्याला धरू. काय येशूला लोकांनी पाहिलं नव्हतं, येशूला शास्त्री पुरुषांनी पाहिलं नव्हतं, सैनिकांनी पाहिलं नव्हतं. मग त्यांना यहुदा इस्करियोतला पैसे देऊन येशू कोण आहे याची ओळख करण्याची गरज का पडली. तर पास्टरांनी खूप सुंदर आम्हाला त्याचं प्रगटीकरण दिलं की योहान येशूच्या इतका नजदीक होता, इतका जवळ होता की त्यांच्यामध्ये एक साम्य आलं होतं की कोण येशू आणि कोण योहान. आम्ही येशू बरोबर इतकं निकट गेलो पाहिजे की आमच्यामधून आम्ही नाही तर येशूच दिसला पाहिजे. योहानामधून येशूचं प्रगटीकरण लोकांना होत होतं. आणि म्हणून कदाचित आम्ही चुकीच्या व्यक्तीला गेशेमानी बागेमध्ये पकडू म्हणून त्यांनी त्या शिष्यांपैकी एकाला फोडलं ज्याच्याविषयी ऑलरेडी भविष्यवाणी होती, आणि त्यांनी जाऊन सांगितलं बघा हा येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि
ज्याने येशूला सदेह पाहिलं, ज्याने येशू बरोबर भाकर मोडली, ज्याने येशू बरोबर जेवण केलं, ज्याने येशू बरोबर सेवा केली, जो येशूला मरसपर्यंत वधस्तंभापर्यंत थांबलेला एकच सेवक होता, तो म्हणजे योहान. एक गद्दार झाला, निघून गेला, 10 पळून गेले. ज्याच्यापैकी मेन पास्टर होणार होता तो म्हणतो मी ओळखतच नाही याला, पेत्र. अशा सर्व मंडळीमध्ये एकच योहान होता जो वधस्तंभाकडं येशूला मरताना पाहत होता, लोकांचं ऐकत होता, खरोखर हा देवाचा पुत्र आहे. त्याने येशूच्या सगळ्या गोष्टी, येशूचं मरण, येशूचं पुनरुत्थान देखील पाहायला तो कबरेकडं आतमध्ये पहिला जाणारा व्यक्ती, आतमध्ये पेत्राबरोबर आत जाणारा व्यक्ती तोच योहान आहे. जो योहान येशूला इतका चिटकून होता, त्याला येशूचं एक वेगळं स्वरूप पाहायला मिळालं. आणि ते स्वरूप कोणतं आहे की ते आत्मिक स्वरूप, स्वर्गीय स्वरूप. त्या स्वरूपाकडे पाहून तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला, छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याची ओळख सांगतोय. आणि पुढं असं म्हणतो त्याचं डोकं व केस बर्फासारखे पांढऱ्या लोकरीसारखं होतं, त्याचे डोळे अग्निज्वालेसारखे होते, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळी सोने पितळासारखे होते, आणि त्याची वाणी एका जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. पहिली वाणी त्यांनी करण्याप्रमाणे ऐकली. दुसरी वाणी तो म्हणतोय की जलप्रवाहाच्या म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा जसा आवाज येतो तसा आवाज त्याला आला. आणि 16 वचन असं सांगतं, त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते व त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली, आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. म्हणजे येशूचा चेहरा कसा आहे ना, हा मुळात त्याला दिसलाच नाहीये. आम्ही चित्र पाहतो, पिक्चर पाहतो, काही लोक त्या फोटोला किंवा त्या प्रतिमाला नमन करतात, तो येशूचा फोटो नाही. येशूच्या चेहऱ्याची तुलना केलेली आहे की सूर्यासारखी होती. पाहू शकतो का मी सूर्याकडं? काय वर्णन करणार आम्ही की त्याचं नाक असं होतं, डोळे असे होते, पण त्यांनी जे वर्णन केलं त्या वर्णनामध्ये याच गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि 17 वचनामध्ये तो म्हणतो, मी त्याला पाहिलं तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात धरून माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला जो जिवंत तो मी आहे. येशूने त्याची ओळख अशा प्रकारे दिली योहानाला. आणि पुढे तो म्हणतो, मी मेलो होतो तरी आता पहा मी युगानयुग जिवंत आहे. तुमचा आणि माझा देव युगानयुग जिवंत आहे. आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. म्हणून जे तू पाहिलं, जे आहे आणि यानंतर जे होणार, 3 गोष्टी बघा तिथं. 19 वचन काय म्हणतं? जे तू पाहिलं, जे आहे आणि जे होणार. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या 3 गोष्टी प्रगटीकरणाचं हे एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या 3 गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि पुढं तो असं म्हणत आहे, जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्याचे आणि सोन्याच्या ज्या 7 समयांचे गुज हे आहे, ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहे. नीट लक्ष करून ऐका. 7 तारे मंडळांचं दूत आणि 7 समया मंडळ्या आहेत. 7 तारे काय आहेत? मंडळांचे दूत. मंडळांचे दूत म्हणजे मंडळांचा पाळक, मंडळांचा पुढारी, मंडळीचा मुख्य व्यक्ती. त्याची तुलना येशूच्या हातात ते पुढारी आहेत, येशूच्या हातात त्या मंडळ्या पण आहेत. पण येशू त्या पुढाऱ्यांना आणि त्या मंडळ्यांना या पत्रांच्या द्वारे काही मंडळ्यांना प्रोत्साहित करत आहे आणि काही मंडळांना चेतावणी देत आहे. काही दूतांना प्रोत्साहित करत आहे, काही दूतांना कुठंतरी एक धमकी पण देत आहे. खूप सुंदर गोष्टी आम्ही यातून पाहणार आहोत. वाचूया 2 अध्याय 1 वचनापासून काय सांगतं. इसिप येथील मंडळीच्या दूताला लिहिली. इफिस येथील मंडळीला लिही का दूताला लिही?
आम्ही काही मंडळीला लिहिल्यासारखं वाटतं ना. काय म्हणते मंडळीच्या, म्हणजे जो मंडळीचा पाळक यहोवा निस्सी चर्च ऑफ क्राइस्ट ही मंडळी, या मंडळीचा दूत पास्टर राजू ठाकूर अशा प्रकारे सांग की त्या दूताला लिही. कारण जबाबदार त्या मंडळीचा दुसरा व्यक्ती नाहीये. या मंडळीचं पतन आणि या मंडळीचं उठणं, या मंडळीचं वाढणं, या सगळ्या गोष्टीला मंडळीचा दूत जबाबदार आहे. म्हणून पत्र डायरेक्ट दूताला आले, मंडळीच्या दूताला लिही. पुढे, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, तुझे कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्याची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. ओके. पुढे, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस. बस. आता या मंडळीविषयी नव्हे तर मंडळीच्या दूताला वैयक्तिकरित्या इथं सांगितलं जात आहे. या मंडळीच्या दूताला म्हणजे या मंडळीच्या संस्थापक व्यक्तीला, या मंडळीचा कारभार सांभाळणाऱ्या मुख्य व्यक्तीला सांगितलेलं आहे की जो आपल्या उजव्या हातात 7 तारे म्हणजे या 7 दूतांना धारण करतो आणि जो 7 मंडळांमधून चालतो, तो असं म्हणतो की तुझं कृत्य, तुझं श्रम, तुझा धीर, तुझं दुर्जन तुला सहन होत नाही, तू सर्व लोकांची परीक्षा केली, लबाड आहे ते तुला दिसून आलं, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले, आणि शेवट म्हणते की तू खचून गेला नाही. या सगळ्या गोष्टी मला माहित आहे. वैयक्तिक बोलत आहे, आता हे मंडळीसाठी नाहीये, वैयक्तिकरित्या बोलत आहे की तू खचून गेला नाही. पण 4 वचनामध्ये काय म्हणतो तो, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, तू पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणजे पहिल्या मंडळीला पत्र आल्याबरोबर निश्चित त्याच्या या 7-8 गोष्टी सांगितल्या. त्यांनी त्याच्या कृत्याविषयी सांगितलं, त्याच्या श्रमाविषयी सांगितलं, त्याच्या धीराविषयी सांगितलं, त्याला दुर्जन सहन होत नाही त्याविषयी सांगितलं, तू लोकांना लबाड लोकांना ओळखतो याविषयी सांगितलं. त्यांनी पुढे सांगून आलं की तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले, माझ्यामुळे तू खचून गेला नाही. या चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर एक चेतावणी तो देत आहे, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली आहे. फर्स्ट लव्ह, पहिलं प्रेम तू सोडलं आहे. आणि ही चेतावणी त्या काळातल्या इफिसच्या मंडळीसाठी नाहीये, ही चेतावणी आज जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक चर्चसाठी चेतावणी आहे. जरी तुम्ही देवासाठी दुःख सोसत आहात, तुमच्या अंगी धीर असेल, जरी तुम्ही वचनाने भरलेला असाल, जरी प्रत्येक गोष्टी तुमच्यामध्ये असेल, तुम्ही खचून गेला नसाल, पण आज जर पहिली प्रीती तुम्ही सोडली असेल तर तो म्हणतोय की मला दोष देणं हे माझ्याकडे आहे. त्या पहिल्या प्रीतीमध्ये काय आहे, मी शिकवलं होतं मागच्या एका विषयामध्ये. पहिल्या प्रीतीमध्ये पहिली कृत्य आहेत. पहिल्या कृत्यामध्ये आम्हाला मान मिळो अगर सन्मान मिळो, आम्ही प्रभूच्या दिवशी प्रभूच्या भवनात प्रभूवर प्रेम करायचं चिन्ह हे होतं, प्रभूसाठी उपलब्ध असायचो, प्रभूचं काम करायचो. आम्ही नाना प्रकारच्या संकटातून गेलो तरी आम्ही पहिल्या प्रीतीमध्ये आम्ही खचून गेलो नाही, आम्ही दुःख सोसलं. पण आज प्रश्न हा आहे का त्या पहिल्या प्रीतीत आम्ही टिकून आहोत का? जर मला पहिला विजय पाहिजे तर मला पहिल्या विजयामध्ये माझी पहिली प्रीती त्याच्यामध्ये मी आहे का, मी पहिली प्रीती सोडून दिली आणि ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून मला आता सगळं माहितीये, कोण काय वर्शिप करणारे मला माहितीये, कोण काय संदेश देणारे मला माहितीये, मंडळीतलं कोण व्यक्ती कसं आहे मला माहितीये, मी आज या अनुभवाने कुठं ज्ञानी झालोय का मी त्या पहिल्या प्रीतीमध्ये जे कृत्य करत असताना जिथं मी बालिशपणासारखं वागत होतो, देवासाठी उपलब्ध राहत होतो, मी धन दौलतपेक्षा देवाच्या वचनाची धन दौलत लुटायला येत होतो, मी माझ्या सन्मानापेक्षा देवाचा सन्मान पाहत होतो, पण आज कुठंतरी या पहिल्या प्रीतीमध्ये मी माझा मीपणा आणलाय का? जर मी माझ्या पहिल्या प्रीतीमध्ये जर या गोष्टी आणल्या असेल तर आज
इफिसकराच्या मंडळीसाठी थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की जे पाहिलं आहे आणि जे आहे व जे होणार याविषयी सांगितले. म्हणून हे पत्र भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ या तिन्ही काळात असणाऱ्या या जगातल्या प्रत्येक मंडळीसाठी आहे. आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे ती प्रत्येक मंडळी एक विजयशाली मंडळी व्हावी. पण विजयशाली मंडळी होण्यासाठी युद्धाला जाण्यापूर्वी, लढाई करण्यापूर्वी आम्हाला आमच्या आतल्या गोष्टींबरोबर युद्धाला निघायचं आहे. आमेन. पहिल्या प्रीतीमध्ये आम्ही पैशाला महत्व नव्हतो देत. पहिल्या प्रीतीमध्ये आम्ही देवाच्या वचनाला आणि देवाच्या सानिध्याला महत्व देत होतो. पण कुठंतरी पहिल्या प्रीतीमध्ये आज खोट आलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या येण्यामागं चिन्ह येशूने सांगितलं, शेवटच्या काळी प्रीती थंडावेल. प्रीती थंडावेल म्हणजे काय? आम्ही ज्या गोष्टी देवासाठी इतकं समर्पित होतो त्याच्यामध्ये कुठंतरी कमी पडतोय का? पुढं असं तो म्हणतोय, म्हणून प्रकटीकरण 2:5 मध्ये, म्हणून तू कुठून पतन पावलास याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. देवाला आमची चालू कृत्य नकोय. आता जे काय रनिंग मध्ये जे काय करतोय आम्ही ती कृत्य नकोय. पहिल्या प्रीतीमध्ये मी पहिले कुठंतरी खूप अडचणीतून देवाकडे येत होतो. पहिल्या प्रीतीमध्ये फॉर एक्झाम्पल आमचं चर्च काही समय फुटपाथवर भरत होतं. पण त्या पहिल्या प्रीतीमध्ये आम्ही फुटपाथवर पण वेळेवरती आनंदाने येऊन बसत होतो. अंगणवाडीमध्ये येऊन बसत होतो. जसं जमल तिथं आम्ही भक्तीला जमत होतो. वेळेच्या आधी पोचत होतो. सगळ्या गोष्टी सोडून आम्ही पहिली कृत्य करत होतो. पण हा सवाल हा आहे, इवन वाजवणारे वादक आहेत. पहिले झांज वाजवत होते, आज कॅसिओ वाजवते. पहिले ट्रिपल वाजवत होते, जॅम्ब्या वाजवत होते, आता इलेक्ट्रॉनिक ऑक्टोपॅड वाजवत होते. पहिले माईक नव्हता, पहिले गळा ताणत होते. मला ते सांगायचंय की या सर्व परिस्थितीमध्ये पहिली प्रीती जशी वेळ आहे त्या वेळेमध्ये देवावरती आतोनात प्रेम करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहिले सायकलवर चर्चला येत होतं, आता गाडीवर चर्चला येत आहे. त्या पहिल्या प्रीतीमध्ये ते पहिले कृत्य आज माझ्या जीवनात आहे का? आणि देवाची इच्छा ही आहे की आम्ही कुठून पतन पावलो, कुठून पडलो, याद कर तू कहा से गिरा, लौट आ और मन को फिरा. कुठल्या टर्नवरती मी येशूला सोडलंय, कुठल्या टर्नवरती मी पहिली प्रीती सोडून माझा मीपणा आणून ठेवलाय, कुठल्या त्या वळणावरती मी पहिली प्रीती देवासाठी समर्पण सोडून मी माझा अहमपणा आणलाय. मला त्या टर्नवरती जायला पाहिजे. कुठून मी पडलो, कुठून मी येशूला सोडलं, कुठून मी ते पहिलं प्रेम सोडलं, मला त्या वळणावरती जाऊन आपलं पाप पदरी घेऊन पश्चाताप करून मला पुन्हा पहिल्या प्रीतीमध्ये आज आलं पाहिजे. देवाची इच्छा, जुना करार घ्या, नवा करार घ्या, या दोन्ही करारामध्ये देवाची सर्वोत्तम इच्छा ही आहे की सर्वांनी पश्चाताप करावा आणि देवाजवळ वळावं. प्रॉफिटिक मेसेज हाच आहे. जो पण भविष्यवक्ता बायबलमध्ये आलाय त्याचा संदेश रिपेंटन्स, पश्चाताप, मन फिराना याच गोष्टीवरती आहे. आणि या पत्राची सुरुवातच पश्चातापाने होते. अशा मंडळीविषयी होत आहे की ज्या मंडळीमध्ये सैतानाचं साम्राज्य होतं मंडळी स्थापन करण्यापूर्वी, जी मंडळी अंधकारिक शक्तीचा उपयोग करत होती तारण होण्यापूर्वी, त्या मंडळीला प्रभूने उभं केलं आणि त्या मंडळीवरती देवाने आपलं रहस्य प्रगट केलं. जे इफिसकरास मंडळीला जे पत्र लिहिले, इफिस 1:4 मध्ये असं सांगतं की जगाच्या स्थापनेपूर्वी, जग निर्माण होण्यापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये देवाने तुम्हाला आणि मला निवडून घेतलेलं आहे. या इफिसकराच्या मंडळीमध्ये देवाला दोष सापडतोय. आज तो दोष माझ्यात सापडतोय का? मला माझं आत्मपरीक्षण करायचंय. माझ्या जीवनामध्ये अशी कुठली दोषात्मक गोष्ट आहे का की ज्याच्यामुळं माझा देव कुठंतरी दुःखी आहे, की माझा मुलगा, माझी मुलगी जे पहिलं प्रेम माझ्यावरती करत होता किंवा करत होती, पण आता कुठंतरी त्या प्रीतीमध्ये खोट आलेली आहे. आणि म्हणून तो फक्त इफिसकराच्या मंडळीला
दोष देत नाहीये, तर तो दोष आमच्यावर पण आहे की आम्ही पण आठवलं पाहिजे की असं कोणती गोष्ट आहे की मी कुठून पडलो. कदाचित मला सक्सेस मिळालं, कदाचित मला धनदौलत मिळाली, कदाचित मला मोठं नाव मिळालं, मोठी बिझनेस, मोठी सेवा मिळाली, का मी त्या पॉइंटवरती येऊन मी प्रभूला म्हटलं आता मी सर्व काय आहे. त्या पॉइंटवरती येऊन तो म्हणतो मी कुठून पडलो याची आठवण मला केली पाहिजे. आणि असं तो म्हणतो की पश्चाताप कर व आपली पहिली कृत्य कर. पहिलं काम कर. पहिले आम्ही कारण नव्हतो ते देवासाठी, आमच्याकडे कारण प्रकार नव्हता. पहिले आम्ही फुटपाथ वरती खाली आतरलेला पण नसेल ना तर आम्ही खाली बसून देवाची उपासना करायचो. लोक आमच्या बाजूने टॉयलेटला जायचे टॉयलेटचा डब्बा घेऊन, पण आम्हाला त्याचं काय वाटायचं नाही, आम्ही देवामध्ये मग्न असायचो. पण आज अशा कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आल्यात का? पहिले आम्ही आमच्या कामधंद्यांना एवढं महत्व देत नव्हतं. कामधंदा केला पाहिजे, पण आम्ही कामधंद्यापेक्षा आम्ही देवाला अधिक महत्व देत होतो. पहिले आम्हाला एखादा रविवार चर्चला आलो नाही तर चुटपुट लागायची. आता ती चुटपुट लागतच नाही हो. का लागत नाही ती चुटपुट? याचा अर्थ माझ्यामधली प्रीती थंडावलेली आहे. पहिली प्रीती मी सोडली आहे. आणि तो म्हणतोय की मला दोष देणं, तुला दोष देणं मला प्राप्त आहे. म्हणून आठव तू कुठून माझी पहिली प्रीती सोडली, म्हणजे कुठून तू पतन पावला याची आठवण कर, पश्चाताप कर, पहिली कृत्य कर. जर नाही केलं तर पुढं तो चेतावणी देऊन म्हणतो तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकील. समईचं उत्तर काय दिले त्यांनी? तारे म्हणजे दूत, समय म्हणजे चर्च, मंडळी, कलिसिया. म्हणजे जो पाळक कोणी असो, छोटा मोठा मी ती तुलना करत नाही. 10,000 सांभाळणाऱ्याला पण पास्टर म्हणतात, 10 लोक सांभाळणाऱ्याला पण पास्टर म्हणतात. ज्या मंडळीमध्ये, ज्या मंडळीची स्थापना मी जगाचं नाही मी माझं घेतो, जी यहोवा निस्सी चर्च करायची मंडळी देवाच्या कृपेने ताडीवाला रोडमध्ये स्थापण्यात आलेली आहे, या मंडळीची जबाबदारी माझ्यावरती आहे. म्हणून मला देखील माझं आत्मपरीक्षण करून मला आठवायला पाहिजे मी कुठून कमी पडलो, पश्चाताप केला पाहिजे, मी देखील पश्चाताप केला पाहिजे, तुम्ही देखील केला पाहिजे. अन्यथा या मंडळीविषयी जे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. ही मंडळी देवाच्या राज्यात जाणार आहे. तो म्हणतो ती मंडळी म्हणजे ती समई मी त्या जागेवरून काढून टाकल आणि त्या राज्यामध्ये प्रवेश देणार नाही. त्याच्यासाठी मी एकटाच नाही तर तुम्ही पण जबाबदार आहात. प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहात. पुढे वाचूया काय सांगतं 6 वचन 2:6. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइताच्या कृत्यांचा दोष करीतोस. मीही त्याच्या द्वेष करीतो. द्वेष, दोष नाही. निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. पुढं मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करीतो. मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. म्हणजे परमेश्वर ज्याचा द्वेष करतोय त्याचा द्वेष इफिस्कराचा मंडळीचा पाळक पण करतोय. काय आहे निकलाइतांचं कृत्य? याविषयी आपण खूप डीपमध्ये पाहणार आहोत. पुढं निकलाइतांचं कृत्य म्हणजे परंपरेनुसार चालणारं चर्च. निकलाइतांच्या शिक्षणामध्ये असं होतं की मंडळीचा जो पुढारी आहे तो मंडळीच्या लोकांमध्ये मिक्स नाही होत. त्यांनी मंडळीमध्ये आणि मंडळीच्या पुढाऱ्यामध्ये स्टेजवरचे वेगळे आणि खालचे वेगळे, जिथं हा भेदभाव केला जातो ते निकलाइतांच्या शिक्षणाला दर्शवतं. आणि इफिस्कराचा मंडळीचा पाळक जो कोणी आहे ज्याला पत्र लिहिले तो म्हणतो की तू त्याचा द्वेष करतो. म्हणजे याचा अर्थ इफिस्कराच्या मंडळीचा पाळक मंडळीमध्ये मिसळत होता. आज अनेक मोठमोठ्या मंडळी आहेत. येशूला भेटणं सोपं आहे, पण येशूची सेवा करणारा फुलपीठवरच्या सेवकाला भेटणं अशक्य आहे. काही लोकांना तर स्टेजवरती जायलाच मनाईये. आज भले ती स्वतःला बिलीवर आणि पेंटिकॉस्टल म्हणतात, परंतु ते निकलाइतांच्या शिक्षणाला मान्यता देतात. कुठंतरी लागू होते. पण इफिस्कराच्या मंडळीचा पास्टर निकलाइताच्या गोष्टीचा द्वेष करतो आणि प्रभू म्हणतो मी पण त्याचा द्वेष करतो, कारण आमचा देव स्टेजवरती बसून नाही राहिला. आमचा देव कोळ्यांच्या होडीमध्ये पण गेला, गरिबांच्या झोपडीमध्ये पण गेला, शेतकऱ्यांच्या शेतात बी गेला, मळे सांभाळणारे द्राक्षमळे त्यांच्या मळ्यात पण गेला.
तो म्हणतो मी निकलायतांचा द्वेष करतो, तू पण करतो. मी थोडं पुढे जाऊन यामध्ये डीप मध्ये घेऊन जाईल. पण 7 वचन काय सांगतं? आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा. आता इथं काय, इथं आता पर्सनल नाही, आता मंडळीला आहे. एवढा वेळ सगळं चाललं होतं, दूताला पर्सनली चाललं होतं, मंडळीच्या पुढाऱ्याला पर्सनली चाललं होतं. आता इथं सगळ्यांना सामुदायिक आले. आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो, जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत, देवाच्या बागेत. देवाने पहिली कोणती बाग बनवली होती? कुणाला नाव माहितीये का? कुठली बाग होती? जोरात बोला थोडा. हा, कुठली बाग? एदेन बाग. हा, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाव्यास देईन. देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे त्याच्यामधलं कुठलं फळ म्हटलंय? आंब्याचं फळ, सीताफळाचं फळ, कोणतं फळ? थोडं जोरात बोला की राव. जीवनाचं फळ. पण या जीवनाच्या फळाकडे जर आजच्या डेटला जर पाहिलं तर उत्पत्तीच्या पुस्तकात पहिलं पुस्तक, आता शेवटलं पुस्तक झालंय, पहिल्या पुस्तकात जाऊया. आणि पहिल्या मानवाकडून पाप झालं, मानवाला देवाच्या बागेतून बाहेर काढण्यात आलं. त्या देवाच्या बागेमध्ये जीवनाचं झाड होतं. त्या झाडाविषयी काय लिहिले पहा इथं. मग परमेश्वर देव म्हणाला, परमेश्वर देव म्हणाला, पहा मनुष्याला बरे वाईट कळू लागून. मनुष्याला बरं वाईट कळू लागलं कारण त्यांनी कुठलं फळ खाल्लं होतं? बरे वाईटाच्या झाडाचं खाल्लं होतं, जीवनाच्या नाही. हा, तो आमच्यातल्या एक समान झाला आहे. आमच्यातल्या एका समान म्हणजे पिता समान असू शकतो, पुत्रा समान असू शकतो, पवित्र आत्मा समान असू शकतो. हा, तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून, तो आता या ज्ञानामुळं ज्यामुळं तो कुठंतरी तो पतीत झालाय आणि आता तो कुठतरी जीवनाच्या झाडाला हात लावल, त्याचंही फळ खाऊन, त्याचंही फळ खाऊन, फळ काढून खाईल, फळ खाईल आणि फळ काढून खाईल व सर्व काळ जीवित राहील. सर्व काळ जिवंत राहील. म्हणजे त्या करप्शन मध्ये, त्या पापामध्ये, त्या अशुद्ध मध्ये तो अमर होईल. पुढं यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते, ज्या मातीतून त्याला उत्पन्न केलं होतं, तिची मशागत करावी, तिची मशागत करावी. म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लाविले. बाहेर काढून लावलं, एदेन बागेतून त्याला गेट आउट केलं. पुढं देवाने मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी. म्हणजे जीवनाच्या झाडाचं अजूनही म्हणजे त्या ठिकाणामध्ये आहे आणि त्या झाडाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. का ठेवली बरं ती करुबीम आणि गरगर फिरणारी ज्वालारूपी तलवार? ही तलवार कशी माहितीये का? एकदा मिक्सर ओपन करा, तुमच्या घरात मिक्सर आहे का? मिक्सर चालू करा आणि त्याच्यामध्ये बोट घाला. अशा स्वरूपाची गरगर फिरणारी तलवार आणि करुबीम म्हणजे विशेष बॉडीगार्ड हे कुठं ठेवलेत माहितीये का? जीवनाच्या झाडाकडं जे जीवनाचं फळ त्या व्यक्तीला अमर करतं त्या फळाकडे ठेवले. परंतु प्रगटीकरणाच्या पहिल्या मंडळीसाठी परमेश्वर, मी विचार करत होतो, आज प्रार्थना करत होतो की देवाने पहिल्या विजयामध्ये जीवनाच्या झाडाचं फळ का म्हटलं? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांनी जर गमावलं काय असेल तर त्यांनी जीवनाचं फळ गमावलं. आणि आज देवाची इच्छा ही आहे की इथं उपस्थित जे आहे, जे फेसबुक मीडियातून पाहत आहे, जर या जीवनानंतर एक जीवन आम्हाला जगायचं आहे, जे सार्वकालिक जीवन जगायचं आहे, त्या सार्वकालिक जीवनामध्ये जीवनाचं फळ जर मला खायचं आहे तर मी कुठून पडलो याची आठवण करून, पहिली कृत्य करून पश्चाताप करावा. आत्मा मंडळात सांगतो, ज्याला कान आहे तो ऐको. परमेश्वर म्हणतो, जो पश्चाताप करून आपली पहिली कृत्य करून जो विजय मिळवतो
त्याला जिथं जुन्या करारामध्ये उत्पत्तीमध्ये जिथं कुणी जाऊ शकत नाही, जर कुणी गेला तर मिक्सर प्रमाणे त्याचे तुकडे होऊन जाईल. जिथं कुणी गेला तर करुबीम त्याला मारून टाकतील. जिथं कुणी जाऊ शकत नाही, परमेश्वर म्हणतो मी तिथं माझ्या माझ्या मुली तुझा हात धरून घेऊन जाईल आणि जीवनाचं फळ तुला खायला देईल. ते जीवनाचं फळ तुला सार्वकालिक जीवनामध्ये अमरत्व मिळवून देईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी इथंच पहिला विजय थांबवत नाहीये. मी आज फक्त थोडंसं फाउंडेशन घातलंय, वरवरच्या गोष्टी सांगितल्यात, आणखी काही डीप गोष्टीमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. परंतु पहिला विजय काय सांगतो? पहिला विजय हे सांगतो की ज्याने विजय मिळवला, काय म्हटलेलं वाचा बरं ते वचन परत, प्रगटीकरणात या परत, प्रगटीकरण 2:7. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला कान आहे, आज ज्याला कान आहे नाही तर तो ऐको. जो विजय मिळवितो, जो विजय मिळवतो म्हणजे कोणता विजय मिळवतो? जो आपली पहिली प्रीती पुन्हा निर्माण करतो, जो पहिली कृत्य करतो, जो प्रत्येक पश्चाताप काही गोष्टी करतो, आपल्या जीवनातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी टाकून देतो, असा व्यक्ती जो आपल्या जीवनामध्ये विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत म्हणजे एदेन बागेत जिथं हाकलून लावलं होतं पहिल्या आदामाला, शेवटला आदाम येशू म्हणतोय मी त्या बागेत त्याला घेऊन जाईल. हा, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड लावले आहे, जे जीवनाचे झाड लावले आहे त्यावरचं फळ मी खावयास देईन. मी खावायस देईन. फर्स्ट विक्ट्री, फ्रूट ऑफ लाईफ, पहिला विजय, जीवनाचं फळ. आणि हे खूप गरजेचं आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्यामागचा उद्देश हाच आहे की जुन्या करारात उत्पत्तीमध्ये जी अग्नी ज्वालारूपी गरगर फिरणारी तलवार, आम्ही पाहतो ना आता खूप टेक्नॉलॉजी आली, रेझरची तलवार, जर त्या रेझरला जर कोणी टच करतो तर त्याचा राख होऊन जाते त्याच्या बॉडीची. हे आता आम्ही पाहतो आमच्या जगामध्ये, पण जुन्या करारामध्ये आम्हाला ती फ्लेम फायर दिसती. त्याला टच केलं की धक्का लागला की बुक्का मिळतो, पण तिथं धक्का लागला की डायरेक्ट खेमाच होतो. अशा ठिकाणामध्ये जो कोणी जाऊ शकत नव्हता, अशा ठिकाणामध्ये कोणी पोहोचू शकत नव्हता, पहिला विजय आम्हाला तिथं पोहोचवतो. पहिला विजय आम्हाला जीवनाच्या झाडाजवळ जीवनाचं फळ मिळवून देतो. आणि त्याच्यासाठी काय कष्ट सांगितलं आम्हाला? त्याच्यासाठी एकच आट आहे. तो कुठून पडला याची आठवण कर, पहिली प्रीती व पहिले कृत्य कर, मी तुला जीवनाच्या झाडावरचं फळ खायला देईन. ज्या फळापासून आमचे पूर्वज वंचित राहिले ते फळ तुम्हाला आणि मला मिळू शकतं, पण त्याच्यासाठी आम्हाला विजय मिळवणं गरजेचं आहे. विजय मिळवायचा आहे पापावर, विजय मिळवायचा आहे अशुद्धतेवर, विजय मिळवायचा आहे लोभावर, विजय मिळवायचा आहे जगातल्या गोष्टींवर, विजय मिळवायचा आहे स्वतःवर. हा विजय मी मिळवतो तर पहिल्या विजयामध्ये मला जीवनाच्या झाडाजवळ जाण्याचा अधिकार मिळतो, जिथं स्वतः आमचा मालक आम्हाला घेऊन जातो. जर मालक येतो तर अग्निज्वालेची तलवार गायब होऊन जाते. जेव्हा मालक येतो तेव्हा करुबीम हल्ला करायला येत नाही, करुबीम त्याच्यासमोर त्याचा आदर करायला त्याच्यासमोर झुकतात आणि आम्हाला या करुबीमपेक्षा एक मोठा आदर मिळतो. जे फळ ते खाऊ शकत नाही ते फळ आम्हाला मिळतं. पहिलं बऱ्या वाईटाचं फळ खाऊन मनुष्याने आपलं नुकसान केलं, पण आज आमच्यासाठी जीवनाचं फळ आहे. पण पहिला विजय त्यामध्ये जीवनाचं फळ मिळतं. आज ते कुणाला पाहिजे त्याने आपलं जीवन प्रभूला दिलं पाहिजे, त्याने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि खूप मोठी गोष्ट नाही, ती पहिली प्रीती आणि पहिले कृत्य केली पाहिजे. त्या पहिल्या प्रीतीमध्ये येण्यासाठी कुणाची भविष्यवाणी नाही तर तुमचा वैयक्तिक पश्चाताप गरजेचा आहे.